चला आपल्याला मेंडेलिव्ह पिरियोडिक टेबलचे मिरेट्स पाहायचे आहेत। आपल्याला यामध्ये तीनच मिरेट्स आहेत, पहा तेच व्यवस्थित लक्षात घ्या। तीन मिरेट्स कोणकोणते आहेत तर त्यामधला फर्स्ट जे मिरेट आहे मेंडेलिव्ह पिरियोडिक टेबल मधलं तर पहा, atomic masses of some elements were revised as so as to give them proper place in a periodic table in accordance with their properties। पहा काय सांगितलंय, atomic masses of some elements, काही मूलद्रव्यांचे जे काही atomic अणुवस्तुमानानुसार रिवाइज so as give them proper place in a periodic table in accordance their properties। म्हणजे त्यांच्या गुणधर्मानुसार मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीमध्ये योग्य स्थान त्यांना देण्यात आलेलं आहे। पहा काय सांगितलेलं आहे त्यांनी, atomic masses of some elements were received so as to give them proper places in a periodic table to accordance with their properties। प्रॉपर्टीज त्यांच्या मूलद्रव्याच्या गुणधर्मानुसार पिरियोडिक टेबल मध्ये त्यांना योग्य स्थान देण्यात त्यांना यश मिळालेलं आहे। हे काय त्याची एक मेरिट्स आहे। यानंतर पहा फॉर एक्झाम्पल कसं त्यांनी दिलेलं आहे प्रॉपर प्लेस मध्ये पिरियोडिक टेबल मध्ये स्थान। तर पहा फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगायचं झालं तर यामध्ये बेरिलियम जे आहे तर याचा जो काही ॲटॉमिक मास होता अगोदर हे होतं 14.09, किती होतं 14.09, परंतु मेंडेलिव्हने यावरती करेक्ट करून याचं जे काय ॲटॉमिक मास जे आहे सध्या स्थितीला ते आहे 9.4। किती आहे बेरिलियमचा ॲटॉमिक मास या ठिकाणी तुम्हाला दिसतंय 9.4। पहा काय सांगितलेलं यामध्ये एक्झाम्पल मध्ये तुम्हाला सांगता येईल। फॉर एक्झाम्पल प्रीवियस डिटरमाइंड atomic masses of beryllium 14.09 was changed to correct 9.4 beryllium was placed before boron। आणि यामुळे ज्याचं की ॲटॉमिक मास जे आहे हे 14.09 हे करेक्ट करून बरोबर करून 9.4 करण्यात आलेलं आहे। आणि या बेरिलियमला जे काही स्थान आहे हे कशाच्या अगोदर देण्यात आलेलं आहे, बोरॉनच्या अगोदर याला स्थान देण्यात आलेलं आहे। कारण की याचं मेंडेलिव्हने काय केलेलं आहे बरं, जी काही मांडणी केलेली एलिमेंट्सची ही कशाने केलेली आहे, त्यांच्या इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक मासेस म्हणजे अणुवस्तुमानाच्या चढत्या क्रमाने केलेली आहे। हे काय यामधलं एक मिरिट्स आपल्याला दिसून येतं। त्यानंतर सेकंड जे मिरिट्स आहे हे आपल्याला सांगता येईल। पहा मेंडेलिव्ह केप वॅकंट प्लेसेस इन पिरियोडिक टेबल। मेंडेलिव्ह केप वॅकंट प्लेसेस इन पिरियोडिक टेबल फॉर एलिमेंट नॉट डिस्कवर्ड टिल देन। म्हणजे आतापर्यंत जेव्हा तो संशोधन करत होता तेव्हा त्या स्थितीला जे मूलद्रव्यांचा शोध लागलेला नव्हता त्यांच्यासाठी मेंडेलिव्हने स्वतःच्या पिरियोडिक टेबल मध्ये काय ठेवलेले आहेत, वॅकंट स्पेसेस म्हणजे रिकाम्या जागा ठेवलेल्या आहेत। आणि हे जे काही वॅकंट प्लेसेस आपल्याला सांगता येतात पहा, त्यांनी यांचं प्रेडिक्शन पण केलेलं होतं। या वॅकंट प्लेसेस जे सोडलेले होते 44, 68 आणि 72 यांचा ॲटॉमिक मास पण त्यांनी सांगितलं होतं, किती सांगितलं होतं 44, 68 आणि 72। हे जे काही वॅकंट प्लेसेस ठेवले होते त्यांनी एक प्रेडिक्शन केलं होतं की ह्या वॅकंट प्लेसेस मध्ये कोणकोणते एलिमेंट्स असू शकतात। तर आपण हे वॅकंट प्लेसेस लक्षात घेऊ। 44 जे आहे 44 ॲटॉमिक मास याला त्यांनी नाव दिलेलं होतं पहा इका बोरॉन। काय नाव दिलेलं आहे, इका बोरॉन। त्यानंतर 68 जो काही एलिमेंट आहे ॲटॉमिक मासचा तर याला नाव दिलेलं होतं त्यांनी इका ॲल्युमिनियम। इका ॲल्युमिनियम, इका ॲल्युमिनियम। अँड 72 जो काही ॲटॉमिक मास आहे याला त्यांनी प्रेडिक्ट केलेलं जे नाव होतं म्हणजे भाकीत केलेलं जे नाव होतं ते आहे इका सिलिकॉन। अशी काय केलेली त्यांनी, हे जे काही प्रेडिक्शन केलेली वॅकंट प्लेसेस सोडलेली होती
तर त्यामध्ये प्रेडिक्ट केलेली जी काही एलिमेंट आहेत, भाकीत केलेली जी काही मूलद्रव्ये होते मेंडेलिव्हने, ते कोणकोणते आहेत? इका बोरॉन, इका अल्युमिनियम आणि इका सिलिकॉन. लक्षात ठेवायचे. पहा कोणकोणते एलिमेंट आहेत प्रेडिक्ट केलेली सांगितलंय मी. भाकीत केलेली मूलद्रव्य कोणती आहेत मेंडेलिव्हने? इका बोरॉन, इका अल्युमिनियम आणि इका सिलिकॉन हे काय प्रेडिक्ट केलेली मूलद्रव्ये. परंतु जेव्हा त्याने जे प्रेडिक्ट केलेलं होतं ते नंतर काय झालेलं आहे? खरं ठरलेलं आहे. आणि डिस्कवर झाल्याच्या नंतर याच मूलद्रव्यांना डिस्कवर झाल्याच्या नंतर काय काय नावं देण्यात आलेली आहेत ती पाहू. पहा डिस्कवर झाल्याच्या नंतर डिस्कवर्ड एलिमेंट कोणकोणते आहेत? इका बोरॉनना काय सांगितलेलं आहे? स्कँडियम. त्यानंतर इका अल्युमिनियमला नाव दिलेलं आहे पहा गॅलियम. आणि इका सिलिकॉनला नाव दिलेलं आहे जर्मेनियम. कोणते? डिस्कवर झालेली एलिमेंट कोणती आहेत? म्हणजे शोध लागल्याच्या नंतर याच मूलद्रव्यांना नाव काय दिलेली? इका बोरॉनला काय नाव दिलेलं आहे? स्कँडियम. इका अल्युमिनियमला काय नाव दिलेलं आहे? गॅलियम. आणि इका सिलिकॉनला काय नाव दिलेलं आहे? जर्मेनियम. अशी नावं दिलेली आहेत. पहा नॉट ओनली दिस बट प्रॉपर्टीज वेअर ऑल्सो प्रेडिक्टेड. काय केलेलं आहे आता? जे काही मेंडेलिव्ह जो आहे याने या एलिमेंट्सला नेम म्हणजे नावच दिलेली नाहीत, तर यांच्या प्रॉपर्टीज पण काय केल्या होत्या त्याने? प्रेडिक्ट म्हणजे काय? भाकीत केलेल्या होत्या. अगोदरच यांच्या प्रॉपर्टी सुद्धा सांगितलेल्या होत्या, परंतु तरी सुद्धा त्यांनी हे वॅकंट प्लेसेस सोडलेली आहेत. मग आता आपण हे प्रेडिक्ट केलेली जी कोणकोणत्या काय प्रॉपर्टीज आहेत ते आपण पहिल्यांदा पाहून घेऊ. प्रेडिक्ट केलेली प्रॉपर्टीज. प्रॉपर्टीज पाहू. प्रेडिक्टेड एलिमेंट, प्रेडिक्टेड एलिमेंट आणि डिस्कवर्ड एलिमेंट कोणता येतो? डिस्कवर्ड एलिमेंट. पहा आता प्रॉपर्टीज आपण पाहू. प्रॉपर्टीज कोणकोणत्या पाहू आपण? atomic mass, density, melting point, त्यानंतर फॉर्म्युला ऑफ क्लोराइड, त्यानंतर फॉर्म्युला ऑफ ऑक्साइड, आणि लास्ट आहे पहा नेचर ऑफ ऑक्साइड. ह्या काही प्रॉपर्टीज आहेत जे की मेंडेलिव्हने प्रेडिक्ट केलेली होती. प्रॉपर्टीज ज्या आहेत ते आपण पाहू. प्रेडिक्टेड एलिमेंट कोणती होती? पहा प्रेडिक्टेड जे काही एलिमेंट आहेत तर तो कोणता आहे आपण पाहिलेला? इका अल्युमिनियम. आणि डिस्कवर्ड झालेला कोणता आहे? याला काय म्हटलेलं आहे त्यांनी? गॅलियम. काय म्हटलेलं आहे? डिस्कवर्ड एलिमेंट इका अल्युमिनियमला गॅलियम असं म्हटलेलं आहे. मग आता आपण पाहू, कंपॅरिझन करू की जे काही मेंडेलिव्हने प्रेडिक्ट केलेले प्रॉपर्टीज कोणत्या आहेत, म्हणजे त्यांचं सेम येतंय का? ॲटॉमिक मास सेम येतंय का? डेन्सिटी सेम येते का? कशी काय होती हे आपण त्यांचं जरा कंपॅरिझन करून पाहू. म्हणजे तुमच्या लक्षात येईल की त्यांनी प्रेडिक्ट जे केलेले आहे, बाकी जे केलेले प्रॉपर्टीज होत्या त्या डिस्कवर्ड झाल्याच्या नंतर ही बरोबर आहेत किंवा नाहीत हे आपल्याला लक्षात येईल. पहा ॲटॉमिक मास जे सांगितलं होतं मेंडेलिव्हने हे किती सांगितलं होतं? 68. त्यानंतर गॅलियमचं किती झालेलं आहे पहा डिस्कवर झाल्याच्या नंतर? 69.7. पहा आता डेन्सिटी, आपल्याला डेन्सिटी जी काय आहे ही कशामध्ये मोजता येते? ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब.
हा डेन्सिटी आपल्याला सांगता येईल पहा 5.9 प्रेडिक्ट केलेली डेन्सिटी आहे किती आहे 5.9 आणि डिस्कवर झाल्याच्या नंतरचे आहे पहा 5.94 किती आहे 5.94 ही प्रेडिक्ट केल्याच्या नंतरची डेन्सिटी आहे। त्यानंतर पहा मेल्टिंग पॉइंट जो आहे मेल्टिंग पॉइंट याचा लो सांगितले 30.2 फॉर्म्युला ऑफ क्लोराइड आपल्याला सांगता येतो ECl2 आणि डिस्कवर झाल्याच्या नंतरचा काय असणार आहे GaCl2 फॉर्म्युला ऑफ ऑक्साइड ऑक्साइड आहे पहा फॉर्म्युला ऑफ ऑक्साइड E2O3 आणि डिस्कवर झाल्याच्या नंतर आहे पहा Ga2O3 नेचर ऑफ ऑक्साइड ऑक्साइडचं स्वरूप कसं आहे हे कसं आहे एम्फोटेरिक इन नेचर एम्फोटेरिक इन नेचर किंवा एम्फोटेरिक ऑक्साइड उभयधर्मी ऑक्साइड आहे आणि डिस्कवर झालेलं पण कसं आहे एम्फोटेरिक ऑक्साइडच आहे। म्हणजे आपल्याला यावरून लक्षात येते पहा दोन्ही जर प्रेडिक्ट केलेले एलिमेंटच्या प्रॉपर्टीज आणि डिस्कवर झाल्याच्या नंतरच्या एलिमेंटच्या प्रॉपर्टीज या दोन्हींचं जर आपण निरीक्षण केलं तर ते जवळजवळ कशा आहेत सारख्याच आहेत। म्हणजे जे काही त्यांनी एलिमेंटच्या प्रॉपर्टीज प्रेडिक्ट केल्या होत्या भाकीत केल्या होत्या ह्या डिस्कवर झाल्याच्या नंतरही त्याच राहिलेल्या आहेत। हे काय यामध्ये आपल्याला प्रॉपर्टी सांगता येईल आणि यानंतरची पहा लास्ट जी प्रॉपर्टी आपल्याला पाहायची आहे ती आहे तुमच्या लक्षात आलेलं असेल एका बोरॉनला काय म्हणतात स्कॅंडियम एका ॲल्युमिनियमला काय म्हणतात गॅलियम एका सिलिकॉनला काय म्हणतात जर्मेनियम असं म्हणतात हे लक्षात ठेवायचे। त्यांचे ॲटॉमिक मासेस काय 44 68 आणि 72 यानंतरचं लास्ट मिनिट आहे पहा आपल्याला पाहायचे ते आहे देयर वॉज नो प्लेस रिसीव फॉर नोबेल गॅसेस इन मेंडेलिव्हज ओरिजिनल पिरियॉडिक टेबल। म्हणजे मेंडेलिव्हची जी काही आवर्त सारणी होती तर त्या आवर्त सारणीमध्ये नोबेल गॅसेस म्हणजे निष्क्रिय वायूंना स्थान देण्यात आलेलं नाही। मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीमध्ये कोणत्या गॅसेसला नोबेल गॅसेस म्हणजे निष्क्रिय वायूंना स्थान देण्यात आलेलं नाही। मग त्याने काय केलं बरं त्यासाठी नोबेल गॅसेस हेलियम निऑन अँड आर्गॉन कोणते हेलियम निऑन अँड आर्गॉन आर डिस्कवर ज्यावेळेस हेलियम निऑन आणि आर्गॉन हे डिस्कवर झाले म्हणजे यांचा शोध लागला त्यावेळेस मेंडेलिव्ह क्रिएट द झिरो ग्रुप विदाउट डिस्टर्बिंग द ओरिजिनल पिरियॉडिक टेबल। त्यावेळेस त्याने काय केलं जी की त्याची आवर्त सारणी होती की नाही अशा प्रकारची तर या आवर्त सारणीला कोणताही धोका न पोहोचता डिस्टर्ब अडथळा न करता एक शेवटी काय केलेला आहे झिरो ग्रुप तयार केलेला आहे। कोणता ग्रुप तयार केला झिरो ग्रुप तयार केला आणि या झिरो ग्रुप मध्ये कोणते एलिमेंट ठेवले हेलियम निऑन आर्गॉन असे नोबेल गॅसेस ठेवण्यात आलेली आहेत। काय केलं त्यांनी लास्टला देयर वॉज नो प्लेस रिसीव फॉर नोबेल गॅसेस in Mendeleev's original periodic table then he discovered helium neon and argon discovered argon Mendeleev create a zero group without disturbing the original periodic table। जो काही पहिला अगोदरचा पिरियडिक टेबल होता त्याला कोणताही अडथळा न पोहोचता त्याने शेवटी काय तयार केलेले आहे झिरो ग्रुप तयार केलेला आहे आणि यामध्ये या नोबेल गॅसला स्थान देण्यात आलेलं आहे। हे काय होते आपले मेंडेलिव्हचे मिरिट्स आपण आज या ठिकाणी पाहिलेली आहेत। तीन प्रकारचे मिरिट्स होते ते तुमच्या लक्षात आलेली असतील। आता आपल्याला यामध्ये काय पाहायचंय डिमेरिट्स पाहायचे आहेत तोटे काय आहेत हे आपल्याला पाहायचंय की एवढं करूनही काही मेंडेलिव्हची आवर्त सारणी पुढे प्रचलित झालेली नाही किंवा उपयोगात पडलेली नाही हे आपल्याला आता डिमेरिट्स वरून लक्षात येईल। आपल्याला मेंडेलिव्हचे काय पाहायचे डिमेरिट्स डिमेरिट्स आपल्याला पाहायचे आहेत ते मेंडेलिव्हज पिरियडिक टेबलचे
तर फर्स्ट जे डिमेरिट्स आहे हे आपल्याला पाहायचंय ते काय, द होल नंबर atomic masses of elements cobalt and nickel is the same, therefore there was an ambiguity regarding their sequence in Mendeleev's periodic table. पहा आता जो काही मेंडेलिव्हचा पिरियडिक टेबल होता तर यामध्ये होल नंबर ऑफ atomic masses of element cobalt and nickel is the same, म्हणजे कोबाल्ट आणि निकेल या दोन्हींचे सुद्धा ॲटॉमिक मासेस कशी होती, सेमच होती. कशी होती, सेम, म्हणजे सारखीच होती, 59 अशीच होती. आणि त्यामुळे काय झालं, देयर वॉज ambiguity regarding their sequence in a Mendeleev's periodic table. त्यामुळे मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीमध्ये या दोन्हींना कोणत्या ठिकाणी जागा द्यावी याबद्दल काय त्याला झालेले संदिग्धता निर्माण झालेली आहे. म्हणजे त्याला काय समजलेलं नाही की कोबाल्ट आणि निकेल यांना कोणत्या रकान्यामध्ये ठेवावं हे त्याला समजलेलं नाही. हे काय फर्स्ट डिमेरिट आहे. काय फर्स्ट डिमेरिट, द होल नंबर atomic masses of the element cobalt and nickel is the same, therefore there was an ambiguity regarding their sequence in Mendeleev's periodic table. हा आपला फर्स्ट डिमेरिट आहे मेंडेलिव्हज पिरियडिक टेबल मधला. आता त्यानंतर सेकंड जो डिमेरिट्स आहे ते काय पहा, आयसोटोप्स were discovered along time after Mendeleev put forth the periodic table. पहा मेंडेलिव्हच्या पिरियडिक टेबल मध्ये काय झालेलं आहे, आयसोटोप्स म्हणजे समस्थानिकांचा शोध लागल्याच्या नंतर काय झालेलं आहे रे, मेंडेलिव्हने आवर्त सारणी मांडल्यानंतर मेंडेलिव्हने काय केली, स्वतःची आवर्त सारणी मांडल्याच्या नंतर खूप कालावधीने कशाचा शोध लागलेला आहे, आयसोटोप्सचा शोध लागलेला आहे. कशाचा शोध लागलेला आहे, आयसोटोप्स म्हणजे समस्थानिकांचा शोध लागलेला आहे. मग व्हॉट इज मीन बाय आयसोटोप्स, आयसोटोप्स म्हणजे काय, तर पहा आयसोटोप्स म्हणजे काय, हॅव अ सेम केमिकल प्रॉपर्टीज. त्याचे काय असतात, सेम केमिकल प्रॉपर्टीज बट डिफरंट ॲटॉमिक मासेस. त्यांचे आयसोटोप्सचे समस्थानिकांचे केमिकल प्रॉपर्टीज रासायनिक गुणधर्म कसे असतात, सेम सारखीच असतात, परंतु ॲटॉमिक मासेस कसे असतात, डिफरंट असतात, म्हणजे वेगवेगळे असतात. आणि त्यामुळेच पहा त्याला काय झालेले एक आव्हान निर्माण झालेलं आहे की पोज इन अ प्लेसिंग देम इन मेंडेलिव्हज पिरियडिक टेबल, म्हणजे स्वतःच्या आवर्त सारणीमध्ये यांना कोणत्या ठिकाणी जागा द्यावी हे त्याच्या पुढे एक मोठं आव्हान निर्माण झालेलं आहे. आता तू म्हणता आयसोटोप्स कोणते आहेत, फॉर एक्झाम्पल पहा हायड्रोजन. हायड्रोजन जे आहेत, हायड्रोजनचा ॲटॉमिक मास जे आहे केमिकल प्रॉपर्टी ज्या असतात ह्या कशा असतात, सेम. म्हणजे आता यांचा ॲटॉमिक नंबर जो आहे हा कसा असणार आहे, सेम सारखाच आहे, केमिकल प्रॉपर्टीज पण सारख्याच आहे त्याच्या. हायड्रोजन म्हणलं की त्याचे केमिकल प्रॉपर्टीज कशा येणार आहेत, सारख्याच येणार आहेत. बट काय सांगितलंय, डिफरंट ॲटॉमिक मासेस, परंतु त्यांचे ॲटॉमिक मास कसे आहेत, डिफरंट आहेत. त्यांचे ॲटॉमिक मास कसे आहेत, डिफरंट, म्हणजे वेगवेगळे असल्याचं आपल्याला दिसून येतं. आणि यालाच आपण काय म्हणतो, हायड्रोजन, ड्यूटेरियम अँड ट्रिटियम असं आपण काय म्हटलेले यांना नावं देण्यात आलेली आहेत. हे काय, हायड्रोजनची आयसोटोप्स आहेत. आले लक्षात, काय आयसोटोप्स ची डेफिनेशन काय सांगता येते, आयसोटोप्स हॅव अ सेम केमिकल प्रॉपर्टीज बट डिफरंट ॲटॉमिक मास नंबर. आणि हे काय त्याच्यामधलं एक डिमेरिट्स निर्माण झालेले मेंडेलिव्हच्या पिरियडिक टेबल मधलं की त्याला स्वतःच्या आवर्त सारणीमध्ये यांना जागा देण्यात असफलता निर्माण झालेली आहे. आणि त्याच्या पुढे हे एक आव्हान निर्माण झालेलं आहे. असे काय पाहिले आपण, दोन डिमेरिट्स पाहिलेले. आता त्यानंतरचा आपला थर्ड डिमेरिट्स पाहायचंय. पहा ओके, थर्ड जे डिमेरिट्स आहे पहा ते आपल्याला पाहायचे. When elements are arranged in increasing order of atomic masses,
the rise in atomic masses does not appear to be a uniform. म्हणजे पहा, जेव्हा तो काय करत होता, एलिमेंट्सची अरेंजमेंट जी आहे, मूलद्रव्यांची मांडणी ही कशाद्वारे करत होता, इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक मासेस, अणुवस्तुमानाच्या चढत्याक्रमाने करत होता. त्यावेळेस काय दिसून आलं, द राइज इन ॲटॉमिक मासेस डज नॉट अपिअर टू बी अ युनिफॉर्म. म्हणजे जसजसा अणुवस्तुमानाचा दर हा वाढत गेलेला आहे, तसतसं त्याच्या दरामध्ये नियमितता दिसून आलेली नाही, त्याच्या वाढत्या दरामध्ये नियमितता दिसून आलेली नाही. हे काय थर्ड तुम्हाला डिमेरिट सांगता येतं. काय सांगितलेलं आहे, व्हेन एलिमेंट्स आर अरेंज इन इंक्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक मासेस द राइज इन ॲटॉमिक मास डज नॉट अपिअर टू बी अ युनिफॉर्म. आपल्या अणुवस्तुमानाप्रमाणे, अणुवस्तुमानाच्या दराप्रमाणे जसजशी वाढ होत गेलेली आहे, तसतसं त्याला त्या दराप्रमाणे नियमितपणे या मूलद्रव्यांची मांडणी करता आलेली नाही. हे त्याचं थर्ड डिमेरिट्स होतं. त्यामुळे पहा, इट वॉज नॉट पॉसिबल, त्याला काय शक्य झालेलं नाहीये, देअरफॉर टू प्रेडिक्ट हाऊ मेनी एलिमेंट कुड बी डिस्कवर्ड बिटवीन टू हेवी एलिमेंट्स. म्हणजे दोन जर जड मूलद्रव्य असतील तर त्यामध्ये किती मूलद्रव्यांचा शोध लागेल, भाकीत केलेले अशी किती मूलद्रव्य असतील किंवा त्यांचा शोध लागेल, हे त्याला ठरवता आलेलं नाही. हे काय त्याच्यामधलं एक डिमेरिट्स आपल्याला सांगता येईल. आणि लास्ट डिमेरिट्स आहे पहा, हायड्रोजन रिझेंबल अल्कली मेटल्स ॲज वेल ॲज हॅलोजन. पहा, त्याला आणखी लास्ट जे डिमेरिट्स आहे, हायड्रोजनला त्याला एक निश्चित अशी जागा त्याच्या टेबलमध्ये, मेंडेलियस पिरियोडिक टेबलमध्ये ठेवता आलेली नाही किंवा देता आलेली नाही. का? कारण की हायड्रोजनची जी काही प्रॉपर्टीज होत्या ह्या कशाशी सिमिलर दिसत होत्या, अल्कली मेटलशी सिमिलर दिसत होत्या. आणि जे काही त्यांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे हा कशाशी सेम होता, हॅलोजनशी सेम होता. म्हणजे हॅलोजन मध्ये जे काही क्लोरीन, त्यानंतर फ्लोरीन, ऑक्सिजन अशी जी काही एलिमेंट्स येत होती, यांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला जो काही क्लोरीन, फ्लोरीन आणि ऑक्सिजन यांच्याशी संबंधितच कशाचा मॉलिक्युलर फॉर्म्युला येत होता, हायड्रोजनचा मॉलिक्युलर फॉर्म्युला येत होता. परंतु या हायड्रोजनच्या ज्या केमिकल प्रॉपर्टीज होत्या, कोणत्या प्रॉपर्टीज, केमिकल प्रॉपर्टीज ज्या होत्या, रासायनिक गुणधर्म जे होते, हे कशाशी सिमिलर दिसून आलेले, त्याला अल्कली मेटल, अल्कली मेटल जे अल्क धातू आहेत, अल्कधर्मी धातू आहेत, या अल्कधर्मी धातूंशी संबंधित दिसून आलेली येतं. म्हणजे अल्कधर्मी धातू कोणते येतं, सोडियम असेल, सोडियम जो आहे हा कोणता आहे, अल्कधर्मी धातू आहे. या सोडियमच्या गटामध्ये ग्रुप फर्स्ट मधले जे काही एलिमेंट्स आहेत त्यांच्याशी केमिकल प्रॉपर्टीज संबंधित आहेत असं त्याला दिसून आलं. त्यामुळे त्याला काय करता आलेलं नाही, नो फिक्स पोझिशन कुड बी गिव्हन हायड्रोजन इन पिरियोडिक टेबल. त्याला पिरियोडिक टेबलमध्ये, आवर्त सारणीमध्ये हायड्रोजनला निश्चित असं स्थान देण्यात आलेलं नाही किंवा देता आलेलं नाही. हे काय आहे, यामधली लास्ट प्रॉपर्टी आहे पहा. यावरून तुम्ही काय सांगू शकता, सिमिलरिटीज इन हायड्रोजन अँड कशामधली, अल्कली मेटल मधली जर सिमिलरिटी आपल्याला सांगायची असेल, कशामधली, हायड्रोजन अँड अल्कली मेटल. या हायड्रोजन आणि अल्कली मेटल मधली आपल्याला सिमिलरिटी काय सांगता येईल. आपण जर कंपाऊंड काय घेतलं, कंपाऊंड पहा, कंपाऊंड म्हणजे जर संयुग काय घेतलं आपण, हायड्रोक्लोरिक ऍसिड जर घेतलं, तर हायड्रोजनचा अल्कली मेटलशी काय संबंध दिसून येतो, आपल्याला यापासून काय तयार करता येतं, सोडियम क्लोराईड तयार करता येतं. जर आपण कंपाऊंड कोणतं घेतलं, H2 वॉटर जर घेतलं, तर आपल्याला काय तयार करता येतं, Na2 ऑक्साईड. म्हणजे पहा, H2O आणि अल्कली मेटल मधले कोणते, सोडियम क्लोराईड. म्हणजे हायड्रोजनने जर क्लोरीन
क्लोरीनशी काय केलं, क्लोरीनशी जर संयोग केला, रिएक्शन केली, तसंच सोडियम सुद्धा कशाशी करू करतायत क्लोरीनशी करतायत. हायड्रोजन जर ऑक्सिजनशी रिएक्शन करत असेल तर सोडियम सुद्धा कशाशी करतोय, ऑक्सिजन सोबत करतोय. जर हायड्रोजन सल्फर बरोबर करत असेल तर सोडियम सुद्धा कशाशी करतोय, सल्फरशी करतोय. म्हणजे पहा, जे काही हायड्रोजनने ज्या एलिमेंटशी रिएक्शन केलेली त्या एलिमेंट बरोबर कशाने केलेली, सोडियमने रिएक्शन केल्याचं आपल्याला दिसून येत आहे. म्हणजे हायड्रोजन आणि सोडियम यांच्या केमिकल प्रॉपर्टीज या ठिकाणी आपल्याला कशा दिसून येत आहेत, सेम सारख्याच दिसून येत आहेत. आणि जर कशा बरोबर आपल्याला हॅलोजन ग्रुपशी कसं करता येईल यांचं कंपॅरिझन, हॅलोजन ग्रुप. आता हॅलोजनशी कसं करता येईल, जसं की एलिमेंट मॉलिक्युलर फॉर्म्युला काय आहे, H2. हायड्रोजन हा काय आहे, मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे. मग त्याचं कंपाऊंड आपल्याला काय घ्यायचंय बरं, NaH. सोडियम हायड्रॉक्साइड असेल NaH. तर हॅलोजन ग्रुप मध्ये आपल्याला ते कशा प्रकारे लिहिता येतं, CH4. म्हणजे हॅलोजन ग्रुप मध्ये आपल्याला H जो आहे H4 अशा प्रकारे लिहिता येतो. त्यानंतर क्लोरीन आहे पहा, Cl2 पासून काय तयार होतं, सोडियम क्लोराइड तयार होतं, मेटलशी रिएक्शन केलेली. आणि कंपाऊंड ऑफ नॉन मेटलशी जर करायचं झालं तर काय तयार होईल, CCl4. या प्रकारे काय दिसून येतं आपल्याला, कशाच्या सिमिलरिटी दिसून येतात, हायड्रोजनशी हॅलोजन बरोबर काय सिमिलरिटी आहे हे आपल्याला यावरून दिसून येतं. आणि हे काय आहेत, हे या मेंडेलिव्ह पिरियोडिक टेबलचे 4 डिमेरिट्स आहेत. हे तुमच्या लक्षात असणं आवश्यक आहे. हे परीक्षेला तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. यानंतर आपल्याला पहा, आपण काय पाहिलं, मेंडेलिव्हचं इंट्रोडक्शन पाहिलेलं आहे, मेंडेलिव्हचं पिरियोडिक लॉ पाहिलेला आहे. त्यानंतर मेंडेलिव्हचे काय काय मिरिट्स आहेत ते पाहिले आणि मेंडेलिव्हची डिमेरिट्सही आपण आज या ठिकाणी पाहिलेला आहे. आता यानंतर आपल्याला सगळ्यात महत्त्वाचा पॉइंट जो आहे या धड्यामधला तो आपल्याला पाहायचा आहे, मॉडर्न पिरियोडिक टेबल. मॉडर्न पिरियोडिक टेबल म्हणजे हे तिन्ही शास्त्रज्ञ होऊन गेल्याच्या नंतर एक नवीन असा टेबल तयार केलेला आहे, तो आहे मॉडर्न पिरियोडिक टेबल. आणि हाच आपण सध्या प्रचलित करत आहोत. ह्या टेबलचा, मॉडर्न पिरियोडिक टेबलचा आजही आपण सद्यस्थितीला वापर करत आहोत. आता आपल्याला या पुढचा पॉइंट पाहायचा आहे, मॉडर्न पिरियोडिक टेबल.